नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. 1 वर्षानंतर आता व्लॉग करायला घेतला आहे. ॲक्च्युली फिरायला गेलो आहे मध्ये खूप वेळा, पण कधी व्लॉग नाही केला त्याचा. तर आता 1 वर्षानंतर व्लॉग करायला घेतला आहे आणि आम्ही चाललो आहे आज ट्रेक करायला. पनवेल साईडला कलावंती दुर्गसाठी ट्रेक करायला चाललो आहे. ॲक्च्युली आम्ही आहे दोघं, ॲक्च्युली आम्ही 3 जण, मी, हा मित्र सागर आणि अजून 1 जण येतो वरती, त्याच्यासाठी वाट बघतो आम्ही. म्हणजे आम्ही प्लॅन केलेला 6 जण जायचं, पण शेवटी चाललो फक्त 3 जण. आता आम्ही निघतो एरोलीमधून, 6:15 झाले ऑलमोस्ट. इथून काहीतरी 1.5 तासाचा ट्रॅव्हल आहे. निघतो आम्ही आता. ऑलमोस्ट 7 वाजत आले आणि हा आला आहे. आता जरा लेमन टी पितो आणि निघतो इथून. याच्यामुळे खूप वेळ झाला, याच्यामुळे त्याने टाईमपास केला. आम्ही आता कळंबोलीला पोचलो आहे. थोडा कांदा पोहाचा नाश्ता केला आणि आम्ही थांबलो एका जणासाठी. 1 जण येतो आहे, तो निघाला आता 7:30ला निघाला आहे आणि आता 8 वाजत आलेत. त्याची वाट बघतो आणि आम्ही आज 4 इथून निघतो. तर आम्ही आता हायवेवरून बुरसली गावच्या साईडला लेफ्ट घेतलाय आणि हा गावचा रस्ता सुरू झाला. इथून काहीतरी 12-13 किलोमीटर लांब आहे अजून. आणि हा 4था मेंबर पण ॲड झाला आहे. मग त्याची स्कूटी लावून दिली आणि बाईक घेऊन आलो. दोघांमध्ये लेट झालं. पायथ्याशी पोचलं आणि इथे अशी गाडी पार्किंग आहे. तर पर पर्सन म्हणजे पर गाडी 30 रुपये, 2 गाड्यांचे 60 रुपये झाले. आता इथून वरती जायचं आहे. PWD लिहिलं, इथून असं सरळ वरती जायचं आहे. तर आता 9:15 झालेत. आता ट्रेक सुरू करू. तर ट्रेकची सुरुवात झाली आहे. 9:20 झालेत. आता बघू वरती किती वाजता पोचतो. आणि हा काहीतरी बोलत होता की आजची ट्रेक सक्सेसफुल झाल्यामुळे बोलतोय की चला ना केदारनाथला, असं बोलतोय हा. आणि हे लोक काय बोलतायत? हा, हे लोक एवढंच बोलले. आपण एक वर्षाने ट्रेकचा प्लॅन केला आम्ही. हा केदारनाथचा प्लॅन आता करतो. चला सुरुवात करू, जाऊ वरती, बघू किती टाइम लागतो. अजून काय बोलायचं आहे? नाही बाळ, इच्छा संपली सगळी. कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी पोचलो. तिथून गाडी पार्क करून थोडं वरती आलो. ऑलमोस्ट म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे इकडे, पण गाडी खालीच लावली आहे. कलावंती दुर्ग 2250 फूट आहे आणि इथून येताना कलावंती दुर्ग ठाकूरवाडीच्या गावातून येतो, म्हणजे ठाकूरवाडी गाव आहे. चल ना वरती जाऊन थांबू. जिरली बाबा, आताच जिरली, अजून तो अर्धा पण नाही थांबला. खाली येईपर्यंत आता इथून खराब रस्ता सुरू झालाय. तर इथं रस्त्याचं काम चालू आहे. अर्धापर्यंत रस्ता झालाय. गाडी अजून थोडी वरती आली असती, पण खालीच लावून घेतली त्यांनी गाडी. इथून असं रस्ता एक आहे आणि इथं असे पायवाट एक आहे. मी बोलतोय ना पायवाटने जाऊया, पण बोलतात ना रस्त्यानेच. बहुतेक ती पायवाट शॉर्टकट आहे. यांना मी ते सांगतोय समजत नाही. एवढी स्ट्रेट पण नाही, आरामात जाऊ शकतो, पण हे लोक ऐकत नाही. तुझा बच्चा दाखव ना, तो ऐकतोय का? मी बोललो भाई चला पाहायचं तू. आता बोलतोय. अरे बोर्ड इथं आल्यावर बोलतो. चल ना चल ना. मी तुम्हाला सांगतो, हा असं एक आहे, एक ट्रिप अर्धी सक्सेसफुल पण नसते आणि हा दुसरीचा प्लॅन करायला सुरुवात करतो. दुसरी नाही तिसरी पण असते. तिसरीचा पण प्लॅन करायला सुरुवात करतो. कधी होतच नाही. आम्ही आता तिथून खालून असा गोल फिरून या रस्त्याने आलो आणि इकडे पोचलोय. कारण जो मगाशी मी तुम्हाला शॉर्टकट दाखवलेला, जी पायवाट होती ती इथून अशी वरतीत होती.
लहानपणाचा व्हिडिओ यांना बोललोय शॉर्टकट आहे तरी ऐकत नाही. कलावंती आणि प्रबळगड एकदम बाजूबाजूलाच आहेत, त्यामुळे आता आम्ही कुठे चाललोय ते आम्हालाच नाही माहिती. आता आम्ही इथं पहिल्या स्पॉटला पोचलेलो. इथून 2 होते, हा हार्ड होता, हा जरा शॉर्टकट होता. त्यामुळे हा सिद्धार्थ बोलतोय की हा शॉर्टकटवाला किंवा जास्त हार्ड लेवल नाही तो घेऊ. लाईफ मध्ये नेव्हर टेक शॉर्टकट्स. आणि तेच घेतोय. आम्ही इथून आलो, इकडून आलो ॲक्च्युली. इथे बाईक लावल्यात, इथून असं वर चढत इकडून असं चाललेलो. आम्ही 9:15ला स्टार्ट केलेला, आता 10 वाजले आपण काकाच्या बघण्याच्या आणि अर्ध्यापेक्षा जास्त झालेला आहे. ग्रुप गेलेलो. आता 10:30 झाले, आम्ही इथे वरती पोचलोय. असं एक घर पण आहे, म्हणजे हॉटेल आहे. थोडं इथं रेस्ट केला, एक व्हिडिओ काढला आणि आता इथून निघतो. थोडंच वरती राहिलं, तिकडे जायचं. तर आम्ही तिथे जे घर होतं त्याच्या जरा वरती आलोय. इथे बहुतेक हनुमानजींची अशी मूर्ती आहे. कोरलंय रे. कोरलं म्हणजे हा, म्हणजे कोरलं गेलंय. जय बजरंगबली. जय बजरंग. घोडे कसं वाटतंय वरती येऊन? फाटली आमची शेरली. तुला कसं वाटतंय? मजा आली. फक्त कसं ऊन आहे ना, त्याचा उन्हाचा त्रास होता, बाकी कोणता त्रास होत नाही. तर या साईडला कलावंती आणि त्या साईडला प्रबळगड आहे. हां बघितलं. तर आपल्याला या साईडला जायचं आहे कलावंतीला. पहिलं कलावंती करू, जर टाईम असेल त्याच्यानंतर आपण प्रबळगडला जाऊ. तिथून पुढे आल्यावरती इथून त्या घराच्या अंगणाच्या मधून यायचं इकडे असं सरळ, आणि इथून असं बाहेर निघायचं. चला. हा पूर्ण गाव आहे, कलावंती दुर्गवाडी, कलावंतीवाडी असं काहीतरी. अजून एवढं वरती जायचं आहे. थोडं आलो वरती आणि रेस्ट घेतला. याच्यामुळे रेस्ट घेतला, हा थकला. हा एकटा थकल्यामुळे मग आम्ही पण इथे थांबलो. 15 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. आता फक्त 15 मिनिटाचा रस्ता बाकी. ते बघा, तो सिद्धार्थच आहे. त्याने गिवअप केला, बोलतो आता नाही जायचं वरती. चल ना ये ना. नाही ये ना, काय थांबला, ये. सिद्धार्थच आहे आमच्यामध्ये. तो येऊन जाऊन थांबा करतोय. त्याच्यामुळे आम्ही ॲक्च्युली अजून लेट झालो. आतापर्यंत आम्ही वरती जाऊन पोचलो असतो, मस्त बसलो असतो, काहीतरी खाल्लं असतं. अजून तेवढं ते बघा, तिथे जायचं आहे. तिकडे दिसत आहेत ना माणसं, तिकडे जायचं आहे. अजून इथेच आहे, याच्यामुळे लेट होते. हा बघा थांबला इथे. तिथून सरळ रस्ता होता, ते बघ किती आरामात आले. तुमचं फिरून आणला. स्ट्रेट आहे एकदम, सीडी आहे तिथं, एकदम स्ट्रेट सीडी आहेत. चला आता वरती जाऊन बघू. तिथून पडली तिथं कॅच पण नाही पकडता येणार. अरे हा तिकडे दिसतंय का, ते बघा तिथे. एकदम स्ट्रेट आहे, एकदम स्ट्रेट आहे. फाटते का तिकडे? माझं काय
थोडंच राहायचं इझी एवढं नाही. कसं वाटतं वरती थोडं मजा आली ना सागर एकदम ओके. थकले ना थकत कोण नाही माणूस असणार थकणार. थकलो तर आहे ॲक्च्युली उन्हामुळे जास्त थकलोय पण ऑलमोस्ट पोहोचत आलोय. थोडं झालं. आता आम्ही इथून रस्त्याने वरती जातात त्याच्या थोडं मागे आलो. वरती अजून गेलो नाही. वरती चढायचे पर पर्सन 30 रुपये आणि आमच्याजवळ कॅश नाही आहे. थोडं निवांत बसलो इकडे. बॅग किती आहे आपल्याकडे? इकडे वरती जायचं त्या साईडला दोरी आहे. उतरताना एवढं काय वाटत नाही पण आता आमच्याजवळ कॅश नाही त्याच्यामुळे आम्ही काही तिथं घेऊ शकत नाही. ना वरती ट्रॅव्हलिंग करता आली ना कोकण सरबत घेता आलं. त्यामुळे याल तर तुम्ही कॅश घेऊन या. चेहऱ्यावानी काकाच वाटतायत. हा ना सागर ना सागर काका हो सागर काका थोडं इकडे बघा ना. गुफेत चालतोय पण असं खाली आपण गाव झाला त्यांच्या गावात पाहिलं दुखतंय रे बाबा हात टेकून आलो. असं खाली आपण गाव लागला तिच्या गावात किती मोठी आहे. हात टेकव हात. चला अबे मध्ये अजून टर्न आहे. लेट्स गो. आपण दोन फोन घेऊन नाही चालते. आम्ही आता मध्ये आलोय गुफेच्या. बसलो आम्ही आता इथे. छोटसच आहे गुफा पण बसूनच चालणं एवढी आहे. उभं राहू शकत नाही आणि पूर्ण काम होतं. आणि इथं बोलतात की वडवा पण दिसले तर नाही अजून. ये दोघांना तोंडावर मार. आम्ही या गुफेमध्ये चौघांनी इथं घुसलोय आणि इथं 2 पटवा गोळे आहेत. चला रिटर्न. काय एवढं बघण्यासारखं नाही आतमध्ये पण बसून चालत नाही आपण इथं बघण्यासारखं होतं. बसून चालत यावं लागतं. बस एवढंच आहे. बसून चालत यावं लागतं. कपडे घालून होतात. कपडे घालून होतात. छोटंसं आहे पण लई चालत यावं लागतं. त्या प्रकारे इकडे चालत यावं लागेल. तुम्ही थोडा हाताचा यूज केला की थोडं इझी पडेल. आता याला हात टेकवायचे नाहीत म्हणून हा असा येतोय. बॅग पण आहे रो. बघ असा हात टेकून आले ना इझी पडतो. तर फायनली खाली पोहोचलो आम्ही. गाडी पार्किंगच्या इथे 2:45 झाले. जवळजवळ 1.5 ते 2 तास लागला. खूप हळू आलो. खूप हळू. ऊन एवढं जास्त आहे ना. वाफा येतात गरम गरम. आणि तिकडे गाडी काढतायत. तर धन्यवाद. हा व्लॉग मी इथेच संपवतो. भेटू आपण कोणत्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.